मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, आज वातावरण बघा कसं बदललेलं आहे. आभाळ आलं सगळीकडून आणि पावसाची शक्यता नक्कीच वाटते. बरं तर राजा याच्यावर ताडपट्टी टाकून घ्या चेंड्यावरती. तर मित्रांनो, आता ताडपट्टी टाकून घेतो. नको रस शेळ्या कशा वरडतायत. शेळ्या सोडायच्या पण आता वातावरण बघून सोडू. गवत पण आज पाणी द्यायला आहे गवताला, त्याच्यामुळं आज गवत पण कापता येत नाही. आणि वारं का वरतं चांगलं सुटायच्या मागे आहे की नाही. झाकळून आलेलं आहे आभाळ सगळं. बापरे, खूपच आभाळ आलेला आहे. चला मित्रांनो, बघा अशा शेळ्या आहेत. आपला विठ्ठल बोकड इकडं आहे. पकडू मामू तिकडे न्यायचे, पण आता तुला नाही जमणार तिकडे नाही. मला गोळ्या आणायच्या आहे बोकड्याला. गोळ्या घेऊन येऊ मी. बघा आपला विठ्ठल बोकड्याला जरा सर्दी झाली बघा. सर्दी त्याच्या गोळ्या आणतो आता सर्दीचे त्याला. कारण वातावरण खूप खराब झालेलं आहे. आज पावसाचा अंदाज दिसतोय, त्याच्यामुळं याला सर्दीच्या गोळ्या आणतो. सर्दी कशामुळं, रात्रीचं बाहेर शेळ्या ठेवल्या 2-3 दिवस आणि त्याच्यामुळे ते सर्दी झालेली. तर आता त्याचं करू बंदोबस्त आता. तर मित्रांनो, शेळी पालन जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं पण नाही, खूप अवघड आहे. आता एवढं चित्रापी आपलं याला पावसाळ्यामध्ये सांभाळायचं म्हणलं की काटेकोर सांभाळणं आहे आपल्याला. यांचं नियोजन चांगलं करणं आहे. हां, तर करू आता. तर मित्रांनो, आता बराच वेळ झालेला आहे, त्याच्यामुळे आता काय करतो, शेळ्या सोडतो. याला सोडून देतो सोहमला आणि गोळ्या आणतो एकदा पिल्लाला. बघू आता पुढचं काय नियोजन करायचं ते. तर असं चालू आहे नियोजन आपलं. ते आपल्याला ते गोणे आत ठेवावं लागून तिकडे गोळ्या आणतो मी. बकरू हे शेळ्या सोडून देऊ का तुला? टाईम होईन तर टाईम होऊन जाईन जास्त. 4 वाजले आता. तर बघू आता मित्रांनो काय काय नियोजन करायचं. तर शेळ्याला गोचिडे पण भरपूर झाले. गोचिड्याची एक बॉटल आणावं लागते. गोचिडे लय झाले यायला. धुवायला आता वातावरण पाहून धुवा लागेल. याला सर्दीमुळं अन्नाचे यायला गोचिडे लय हो राहिले. बकराला लयच गोचिडे झाले राजा. त्या लाखीच्या बकराला लय गोचिडे झाले. तर मित्रांनो, शेळ्यांची आता इथून पुढं काळजी घेणं हे वारं कावर अशा वातावरणापासून खूप काळजी घेणं आहे. तुम्ही तुमच्याकडे शेळ्या असेल तर काळजीच घ्या, कारण जेणेकरून आपल्या शेळ्यांना कुठलीही अडचण येणार नाही. चला तर मित्रांनो, थांबतो इथं. आता मला पाठीवर जाऊन येणं आहे. शेळ्यांना पिलाला गोळ्या आणतो मी. ओके, धन्यवाद.